आणि अशा मोठ्या पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेसला, ज्या काँग्रेसच्या प्रवृत्तीच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढत आलो, अशा लोकांना एकत्र घेऊन जे आहे हे गट बनवण्याचं या ठिकाणी काम केलं. पण ह्या अंबरनाथमध्ये जिथे अकोटमध्ये कारवाई केली MIM बरोबर भाजप गेल्यामुळे, पण इकडे जे आहे हे कारवाईचं एक लेटर देखील दिलं नाही. आम्ही 2 दिवस वाट पाहिली, पण तरी देखील लेटर आलं नाही, कारवाई नाही झाली. कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे आपल्यासोबत आहे. सर, काय सांगाल, आज अंबरनाथमध्ये उपनगराध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आणि यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेनं बाजी मारली आहे. शिवसेनेचं वर्चस्व हे अंबरनाथमध्ये आजही अबाधित आहे. शिवसेनेने पूर्ण बहुमताने सत्ता जी आहे ही अंबरनाथमध्ये स्थापन केलेली आहे. मी माझ्या सगळ्या सदस्यांचा, अंबरनाथकरांचा सगळ्यांचा खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की अंबरनाथमध्ये नेहमी अंबरनाथ आणि शिवसेना हे नेहमी समीकरण राहिलेलं आहे. आणि आज 32 सदस्य संख्येने उपनगराध्यक्ष शिवसेनेचे जे आहे या ठिकाणी निवडून आलेले आहेत. खूप आनंद आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये अशी कामं याच्या अगोदर होत होती अंबरनाथमध्ये, तशाच प्रकारची कामं जी आहेत ती पुढेही चालू राहतील. खरं तर अंबरनाथमध्ये शिंदेंची शिवसेना आणि भाजप हे नेहमी मित्रपक्ष राहिलेले आहे. युतीमध्ये सत्ता स्थापन केलेली आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये एकीकडे युती आहे, मात्र दुसरीकडे तुमच्याच मित्रपक्षानं तुम्हाला बाजूला डावलून त्या ठिकाणी काँग्रेसला सोबत घेतलं. तर याबद्दल म्हणजे कसं बघता यात सर? नॅचरल अलायन्स शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी आहे. आम्हाला पूर्णपणे विश्वास होता की एकत्र मिळून आम्ही सत्ता स्थापन करू. आम्हाला तसं जे आहे वरिष्ठांकडून सांगण्यात देखील आलेलं होतं. पण मला माहिती नाही की का असं केलं की शिवसेना जो सगळ्यात मोठा पक्ष आहे, 50% मेजॉरिटीपेक्षा जास्त सदस्य जे आहेत हे शिवसेनेकडे आहेत. आणि अशा मोठ्या पक्षाला बाजूला ठेवून काँग्रेसला, ज्या काँग्रेसच्या प्रवृत्तीच्या विरोधात, काँग्रेसच्या विरोधात आम्ही लढत आलो, अशा लोकांना एकत्र घेऊन जे आहे हे गट बनवण्याचं या ठिकाणी काम केलं. त्याच्यावरती मुख्यमंत्री महोदयांनी जे आहे हे तीव्र नाराजी व्यक्त केली. त्याच्यानंतर आम्हाला सांगण्यात आलं की नाही, शिवसेनेबरोबरच सत्ता स्थापन करायची आहे. पण पुन्हा तसं न होता हाच गट जो आहे सत्ता स्थापन करणार होता, शिवसेनेला पूर्णपणे बाजूला ठेवणार होता. ते देखील जे आहे सदामामांना मान्य नाही झालं आणि त्यांनी जे आहे शिवसेनेबरोबर येण्याचं काम केलं. आणि आज शिवसेना आणि हे सगळे 5 सदस्यांनी एकत्र मिळून शिवसेना महायुतीची सत्ता जी आहे ही अंबरनाथमध्ये बसवलेली आहे. कल्याण डोंबिवलीमध्ये मित्रपक्षावर आपला किती विश्वास आहे अंबरनाथच्या घटनेनंतर? मित्रपक्षावरती विश्वासच ठेवायला लागतो. आज केंद्र असेल, राज्य असेल, नगरपालिका, महानगरपालिका असेल, आणि मला वाटतं नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळे लोक काम करतो. आणि असं जे काम केंद्रापासून चालू आहे, राज्यामध्ये चालू आहे, राज्यामध्ये महायुती होती म्हणून इतके मोठ्या प्रमाणामध्ये जागा ज्या आहेत त्या महायुतीच्या आल्या, महायुतीची सत्ता या ठिकाणी बसली. आणि मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, यांच्यामधलं रिलेशन आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण मला वाटतं अशा छोट्या मोठ्या नगरपालिकेमध्ये जर अशा प्रकारे युती करून जर कोणी महायुतीचं वातावरण खराब करायचं काम करत असेल तर त्याच्यावरती स्ट्रिक्ट ॲक्शन जी आहे ही कुठल्याही पक्षाची, आम्ही जर केलं असेल तर आम्ही काय घेतली पाहिजे. जर भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी लोकल लेवलला केली असेल कुठली अशी जर युती, तर त्यांच्यावरती देखील कारवाई केली पाहिजे. पण ह्या अंबरनाथमध्ये जिथे अकोटमध्ये कारवाई केली MIM बरोबर भाजप गेल्यामुळे, पण इकडे जे आहे हे कारवाईचं एक लेटर देखील दिलं नाही. आम्ही 2 दिवस वाट पाहिली, पण तरी देखील लेटर आलं नाही, कारवाई नाही झाली. पण अखेरमध्ये जे आहे हे सत्याचा विजय या ठिकाणी झालेला आहे. शिवसेनेची सत्ता या ठिकाणी स्थापन झालेली आहे. आम्हाला आनंद झाला असता की भारतीय जनता पार्टी देखील आमच्याबरोबर या ठिकाणी सत्तेमध्ये बसली असती, तर एवढ्या वर्षापासून आपण एकत्र कामकाज करतोय. पण मला वाटतं नवीन जे सदस्य आले त्यांचे काहीतरी मजबुरी असेल, त्यांनी काहीतरी सांगितलं असेल की आम्ही तुमच्याबरोबर राहणार नाही किंवा आम्ही जाऊ, असं तसं काहीतरी असेल विषय, म्हणून ते जे आहेत. कारण की माझे आणि गुलाबराव करंजुले यांची मीटिंग देखील झाली 1 दिवस अगोदर. आमचं ठरलं की सत्तेमध्येच या ठिकाणी बसलं, कारण की सत्तेमध्ये बसलं तर सगळे कामकाज जे आहे ते सुरळीत होतात. पण तसं लास्ट मोमेंटला झालं नाही. त्यांनी तुम्हाला डावललं. आता तुम्ही इथून पुढचं जे अंबरनाथ नगरपालिकेचा कारभार आहे तर मित्रपक्षाला घेऊन करणार का? तुमची जाहीररित्या बोलतोय की आम्हाला भारतीय जनता पार्टी जी आहे या ठिकाणी पाहिजे. नक्कीच सर, आपण बघितलं आपल्यासोबत कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे होते. त्यांनी या ठिकाणी आपल्या मनातली खदखद जी आहे ती व्यक्त केलेली आहे. आणि मित्रपक्षाने एकंदरीतच काँग्रेससोबत जाण्याचा जो निर्णय घेतला होता त्यावर सुद्धा त्यांनी या ठिकाणी जी आहे ती नाराजी व्यक्त केलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट हर्ष कांबळेसह मयुरी चव्हाण काकडे, अंबरनाथ.